माननीय मोदीजींकडे आणि माननीय रेल्वे मंत्र्यांकडे आम्ही अशी मागणी केली होती की मेट्रो सारखे कोचेस हे सबअर्बन रेल्वेला दिले पाहिजे, म्हणजे जे पूर्णपणे एसी असतील आणि दरवाजे ज्याचे बंद होतील. माननीय रेल्वे मंत्री मुंबईमध्ये होते आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतो आहोत. लवकरच मुंबईला येऊन या संदर्भातली अधिकृत ते घोषणा करतील आणि त्यानंतर आपल्या सबअर्बन रेल्वेचे सगळे डब्बे हे मेट्रो सारखे एसी आणि रेट्रोफिटिंग नाही, नवीन डब्बे, रेट्रोफिटिंगचे डब्बे नाही, तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हे डब्बे त्या ठिकाणी येतील की ज्यामध्ये दरवाजेही असतील आणि या ट्रेन एसी असतील आणि कुठलंही तिकीट वाढ याच्यामध्ये केली जाणार नाही. नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेतली कालची ही प्रतिक्रिया मुंबई लोकल संदर्भातली प्रतिक्रिया आहे, त्यामुळे ती आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे जे जे मुंबई लोकलनं प्रवास करतात किंवा त्यांनी केलेला आहे. तर मुंबई लोकल संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय, जी आनंदाची बातमी आहे ती अशी की मुंबई लोकलचे सगळे डबे हे स्वयंचलित दरवाजांचे असतील, ते एसी असतील आणि भाडेवाढसुद्धा होणार नाही. अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे की एसी डबे असतील पण भाडेवाढ होणार नाही. ही वाचताना ऐकताना आनंदाचीच बातमी आहे, पण ही बातमी वाचल्यानंतर अनेक प्रश्न मनात नक्की निर्माण होतील, ते तुमच्याही मनात निर्माण झाले असतील. सगळ्यात आधी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते थोडक्यात बघूया. ते असं म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला होता की 9 जूनला मुंबऱ्यामध्ये जी घटना घडली, रेल्वे प्रवासी रेल्वेतून खाली पडले, त्यातल्या 4 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मुळात स्वयंचलित दरवाजांचा विषय खूप चर्चेत आला. नकारात्मक सुद्धा प्रतिक्रिया त्यावर आल्या, पण आपण त्याविषयी आत्ता नको बोलूया. तर स्वयंचलित दरवाजांचा विषय तेव्हा चर्चेत आला आणि मग राज्य सरकारनं रेल्वे मंत्र्यांकडे हा प्रस्ताव पाठवला की सगळे डबे हे स्वयंचलित व्हावेत, ते रेट्रोफिटेड नसावेत. म्हणजे काय, तर आत्ताच्या ज्या मुंबई लोकल आहेत त्या लोकलना वेगळे बसवलेले नुसते स्वयंचलित दरवाजे नसावेत, तर पूर्णच्या पूर्ण डबेच मेट्रोसारखे बदलले जावेत, ते एसी लोकल असाव्यात आणि सगळ्याच्या सगळ्या डब्यांना जरी एसी असला तरीसुद्धा भाडेवाढ त्याची केली जाऊ नये. आता ही तर आनंदाचीच बातमी आहे, कारण आपल्या सगळ्यांना त्याच भाडेवाढीमध्ये एसी प्रवास करायला मिळणार आहे, गारेगार प्रवास करायला मिळणार आहे. पण कुठल्याही मुंबईकराला प्रश्न पडेल. मला पहिला प्रश्न हा पडला की भाडेवाढ नाही म्हणजे काय. कारण असं की सगळ्यात जास्त प्रवासी हे सेकंड क्लासने प्रवास करतात आणि जरी दिवसेंदिवस एसीनं प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी ती इतकी नाही आहे जितकी सेकंड क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आहे. मग जर भाडेवाढ नाही तर याचा अर्थ काय, कारण आत्ता जर डोंबिवलीने भायखळ्याला प्रवास करायचा आहे, वन वेचं मी तिकीट काढलं तर मला सेकंड क्लासने 15 ते 20 रुपये पडतात. हेच जर मी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं आणि डोंबिवली ते भायखळा प्रवास केला तर मला 90 रुपये पडतात. आणि जर मला एसी लोकलने प्रवास करायचा असेल डोंबिवली ते भायखळ्यापर्यंत तर मला 100 रुपये मोजावे लागतात. हेच जर मी पास काढला तर माझं पासचं भाडं हे डोंबिवलीपासून भायखळ्यापर्यंत सेकंड क्लासचं वेगळं आहे, फर्स्ट क्लासचं वेगळं आहे आणि एसीचा जर मी 1 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा पास काढायचा गेला तर भरमसाठच वाढ आहे. मग असं असताना भाडेवाढ होणार नाही याचा अर्थ काय, एसीचं जे सध्याचं भाडं आहे तेच सरसकट सगळ्यांना भरावं लागणार का. आणि मग जर असं असेल की एसीचं जे आत्ताचं तिकिटाचं किंवा पासचं भाडं आहे ते जर सगळ्या मुंबईकरांना सरसकट भरायचं असेल तर ते त्यांना परवडणार आहे का. म्हणजे जीव तर स्वतःचा महत्त्वाचा आहेच, मोलाचा आहेच. गारेगार प्रवास आम्हा सगळ्याच मुंबईकरांना करायचा आहे, पण तो गारेगार प्रवास परवडत नाही. म्हणून तर खूपसे प्रवासी हे सेकंड क्लासनी लटकत का होईना, जीव धोक्यात घालून का होईना प्रवास करतात. कारण त्यांच्यासमोर प्रश्न असतो, तो गाडीही सोडायची नाही, ऑफिसलाही लेट होतोय, फर्स्ट क्लासने किंवा एसीने जाता येत नाही कारण खिशात तेवढा पैसा नाही. मग अशा वेळेला आपला जीव धोक्यात घालून लटकत का होईना त्या गाडीत चढण्याचा प्रयत्न, त्या सेकंड क्लासच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न स्त्री असो पुरुष असो करतो आणि मग अशा घटनांना त्यांना सामोरं जावं लागतं, त्यांचा हकनाक बळी जातो.
स्वयंचलित दरवाजांची जी आयडिया आहे ती खूपच चांगली आहे. त्याच्यावर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या, पण आता जर मेट्रोसारखे डबे होणार असतील, AC लोकल होणार असतील आणि ACनेच जर सगळ्या मुंबईकरांना प्रवास करायचा असेल तर तो त्यांना परवडला सुद्धा पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी माझ्या मनात आली ही बातमी वाचल्यावर, की आत्ताच्या घडीला सुद्धा वेस्टर्न रेल्वेवर जितक्या AC लोकल धावतात तितक्या हार्बरला धावतात का? तितक्या प्रमाणात नाही धावत. तितक्या प्रमाणात मध्य रेल्वेवर AC लोकल धावतात का? नाही धावत. म्हणजे ही विषमता आत्ताच आपल्याला फक्त AC लोकलच्या संख्येमध्ये दिसते. म्हणजे जितक्या AC लोकल या पश्चिम रेल्वेवर आहेत, जितक्या फेऱ्या तितक्या फेऱ्या मध्य रेल्वेवर सुद्धा नाहीत, हार्बर रेल्वेवर सुद्धा नाहीत. असं असताना, सध्याचा असा सिनारिओ असताना, अशी विषमता असताना, कधी कुठल्या वर्षी सगळ्या लोकल ACच्या होणार आणि त्याकरतासाठीची जी यंत्रणा आहे ती कशा पद्धतीने आणि किती वेळाने उभारली जाणार. म्हणजे अश्विनी वैष्णव जरी मुंबईमध्ये आले आणि त्यांनी ही घोषणा केली की सगळ्याच्या सगळ्या गाड्या आम्ही AC करतोय, स्वयंचलित दरवाजांच्या करतोय, त्या मेट्रोसारखे डबे असणार आहेत आणि भाडेवाढ मात्र होणार नाही आहे, तरीसुद्धा हे प्रॅक्टिकली कितपत आणि कितव्या साली पॉसिबल आहे की सगळ्याच्या सगळ्या गाड्या AC असतील आणि गारेगार प्रवास मुंबईकरांना करता येईल, त्यांचा जीवसुद्धा धोक्यात जाणार नाही. 2025मध्ये हे शक्य आहे का? तिसरा महत्त्वाचा प्रश्न हा जरी तुमच्या माझ्या सर्वसामान्यांच्या डोक्यासाठी महत्त्वाचा प्रश्न नसला, म्हणजे चिंता करण्यासारखा आपल्यासाठी प्रश्न नसला, तरीसुद्धा हे यंत्रणा उभी करण्यासाठी की सगळ्याच्या सगळ्या लोकल तिन्हीही मार्गांवर ACच्या धावतील, ती यंत्रणा उभी करण्यासाठी किती पैसे लागणार आहेत आणि ते पैसे कुणाच्या खिशातून जाणार आहेत? जर एवढी मोठी यंत्रणा उभी करायची असेल, जे काही बदल करावे लागतील, रुळांमध्ये बदल करावे लागतील, जे काही पॉवरमध्ये बदल करावे लागतील, जी रेल्वेला पॉवर मिळते त्याच्यामध्ये बदल करावे लागतील, ACसाठीच्या इंजिनमध्ये बदल करावे लागतील, असे सगळे बदल जे असतील ते बदल केव्हापर्यंत शक्य आहेत? ते डबे कधीपर्यंत तयार होतील आणि हे ॲक्च्युअल कधी शक्य आहे? बरं, जरी शक्य करायचं म्हटलं तरी त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे तर किती काळ आपण हे सस्टेन करू शकू, म्हणजे सरकार किती काळ ही गोष्ट सस्टेन करू शकेल, हा प्रश्न का उद्भवतो? उदाहरण लाडकी बहीण योजनेचंच. लाडकी बहीण योजना सरकारनं सुरू तर केली, विधानसभेच्या निवडणुकांआधी ती सुरू झाली आणि त्यामुळे खूप मोठा फायदा सरकारला झाला. पण आत्ता आपल्या सगळ्यांना दिसतंय की लाडकी बहीण योजना तशीच्या तशीच सुरू ठेवणं हे सरकारला किती जड जात आहे. इतर वेगवेगळे जे विभाग आहेत, वेगवेगळी जी खाती आहेत, त्या खात्यांमधून पैसे, म्हणजे सामाजिक न्याय खात्यातून काही पैसे काढले, बालविकासमधून काही पैसे काढले आणि ते मग लाडकी बहीणला दिले. अशा अनेक घटना घडत आहेत ज्यावर त्या मंत्र्यांनी नाराजीसुद्धा नोंदवलेली आहे. याचाच अर्थ हे तर स्पष्ट आहे की लाडकी बहीण योजना तशीच्या तशी सक्षमपणे कार्यान्वित ठेवणं हे सरकारला सुद्धा जड जात आहे, कारण त्याच्यासाठी निधी उभा करावा लागतो आहे. मग असं असताना सगळेच्या सगळे डबे AC करणं, सगळेच्या सगळे डबे बदलणं आणि भाडेवाढ मात्र न करणं हे कितपत सस्टेन होणार आहे, हा सुद्धा एक प्रश्न आहे. तुम्हालाही असेच काही प्रश्न पडले असतील. अर्थात ही जी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे त्यात काही परत बदल होईल का, भाडेवाढ होईल का, होणार नाही, आणि भाडेवाढ नाही झाली पण सगळ्याच्या सगळ्या AC लोकल झाल्या तर मग ते AC लोकलनं प्रवास करण्याचं जे भाडं आहे ते सर्वसामान्य मुंबईकराला परवडेल का? त्या स्तराचा चतुर्थ श्रेणी, तृतीय श्रेणीचा विचार, जे आत्ता सध्या सेकंड क्लासने प्रवास करत आहेत त्या सगळ्यांचा विचार सरकार करणार आहे का? असे सगळे प्रश्न आहेत. तुमच्या मनातही काही प्रश्न असतील ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.